वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाबो, जीवाला हा मानव देह मिळाल्यानंतर त्याला दोन वाटचाली चालावं लागतात. एक परमार्थ आणि एक संसार. परमार्थाच्या वाटचालीवर लोक जास्त करून कोणी जात नाही, पण संसाराच्या वाटचालीवर 99% लोक जातात. संसार परमार्थ करत नाहीत असं काही नाही, पण ते परमार्थ हा संसार चांगला होण्यामुळं परमार्थ करतात. अशा प्रकारे हे दोन वाटचाली. तर ह्या दोन वाटचालीसाठी देखील गुरु हवा आहे. तर याला पारमार्थिक म्हणजे भौतिक, म्हणजे आपलं संसार सुखी करण्यासाठी देखील भौतिक गुरुची गरज पडते, आणि परमार्थ सुखी करण्यासाठी देखील भौतिक गुरुचीच गरज पडते. गुरुला खास जीवनामध्ये खरंच महत्त्व आहे, परंतु जवळजवळ 80% लोकांना गुरु कसा करावा, कोण करावा याचं काही जाणीव नसते, आणि ते गुरु न करताच मरतात. परंतु गुरु न करता मेलं न पाहिजे माणूस. गुरु न करताना आपण आपलं जीवन संपलं न पाहिजे. आपल्याला ह्या जीवनामध्ये गुरु भेटलाच पाहिजे. भौतिक गुरु तर भेटतातच आपल्याला, कारण आपले आईवडील आपल्याला शाळेत घालतातच, आणि शाळेत घातल्यानंतर भौतिक गुरु भेटतातच. परंतु आध्यात्मिक गुरु भेटणं हा महत्त्वाचा आहे. तर मग हा आध्यात्मिक गुरु कसा पाहिजे? त्या गुरुनं म्हणजे शिष्याची काळजी घेतली पाहिजे, शिष्यानं गुरुची काळजी घेतली पाहिजे, आणि गुरुनं शिष्याची काळजी घेतली पाहिजे. जर गुरुच्या जीवनामध्ये काही संकट आले तर शिष्यानं धावून जायला पाहिजे, आणि शिष्याच्या जीवनामध्ये काही संकट आले तर गुरुनं धावून जायला पाहिजे. दोघांना बी एकमेकाच्या कार्याला धावून जायला पाहिजे, तरच ते गुरु शिष्याचं नातं खरं आहे. नाही तर मग असे बरेच काही लोक गुरु असतात, येतात, काम फुकतात, आणि पुन्हा त्या शिष्याची कधीही भेट घेत नाही. हे कसं होतं आहे मग? हे जसं आपण एखादं रोप शेतात नेऊन लावलं आणि त्याला पुन्हा पाणी दिलं नाही तर ते जळून जातं आहे, त्याप्रमाणे ह्या लोकांचं जीवन जळून जातं. ह्या लोकांना त्या गुरुचा काहीच फायदा होत नाही. म्हणून हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये चांगला भेटला पाहिजे. गुरु तो बघा, पहिल्यापासून गुरुची परंपरा आहे. तर जे देवता होत्या, देवताला बी बृहस्पती नावाचे गुरु होते, आणि दानव जे होते तर दानवाला देखील शुक्राचार्य नावाचे गुरु होते. शुक्राचार्य हे अतिशय काळजी घेत असतात, म्हणजे शिष्यांची. दानव कुळाची काळजी घेणारे एकमेव गुरु म्हणजे शुक्राचार्य होते. शुक्राचार्याला संजीवनी विद्या प्राप्त होती, आणि त्या संजीवनी विद्येच्याद्वारे त्या दानव वारले तर त्या दानवाला ते जिवंत करत, म्हणजे जीवदान देत असे ते गुरु होते. आणि आपले गुरु दानव हे चांगली वागत नसत तरीही दानवाचा अभिमान ते घेत असत, आणि दानवासाठी कार्य करत असत. तर याचं समर्थन आपण नाही करत त्याचं, परंतु गुरुनं हे शिष्याला चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कबीरदास म्हणतात, गुरु कसा पाहिजे? गुरु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय. सूप असते, त्या सूप कसं असतंय? सार को गई रे थोता देत उडाय. तर चांगलं धान्य ते मागं घेतं, आणि वाईट धान्य कचरा ते पुढं टाकून देते. तसा गुरुनं शिष्याच्या हृदयातले कचरा, शिष्याच्या हृदयातले जळमटं, शिष्याच्या हृदयातला अज्ञान हे काढून टाकलं पाहिजे गुरुनं, तरच तो गुरु खरा. नाही तर काय गुरु करून फायदा नाही, गुरु करून काही फायदा नाही. गुरु कीजे, म्हणून कबीरदास म्हणतात, गुरु कीजे ज्ञानी के पाणी पिजे छानी. गुरु जाणून करा, पाणी गाळून प्या. गुरु कीजे ज्ञानी के पाणी पिजे छानी. विन्या विचारे गुरु की तो पडे 84 खाली.
आणि असा जर चांगला गुरु भेटला तर येतन तो ते म्हणतात की येतन बिस्की बेलरी गुरु अमृत की खान. ही शरीर तर आपलं विषयाचं मूळ आहे, विषयाचं घर आहे. येतन बिस्की बेलरी पण गुरु अमृती खान, शिष्य दिये जो गुरु मिले तो बी सस्ता घ्या. असं कबीरदास म्हणतात. मायबापो, गुरुचं महत्त्व म्हणजे गीतेत देखील सांगितलेलं आहे. गुरु ते म्हणले, अर्जुना तू ज्ञान घे न, कारण ज्ञानी होतो, कारण नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मिळवून देते. ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही, त्यामुळे तू ज्ञान घेण्याचा प्रयत्न कर, असं त्या श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं. अर्जुन म्हणला, मग कोणाकडे जाऊ मी? ते म्हणले, त्या माणसाकडं, अशा ज्ञानी माणसाकडे जा आणि त्या माणसाकडे जा आणि त्याच्या हिशोबानं ज्ञान घे. तद्विधी परिपातेनं परिप्रश्नेन सेवाया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिन ये ज्ञात्वान पुनर्मोह मेव मेषशी पांडव येन भूतांशेषेन दृश्यात्मन्य मन्यथो मयी. आणि तशा गुरुकडून जर आपण ज्ञान घेतलं तर पुन्हा आपल्याला अज्ञान येणार नाही, येऊ शकत नाही. म्हणून मायबापो, ह्या जीवनामध्ये आपण गुरुचं फारच अत्यंतिक महत्त्वाचं आहे. गुरु केल्याशिवाय मरू नका. गुरु करा, पण गुरु चांगला करा, की जेणेकरून तुम्हाला त्या गुरुनं शिकवलं पाहिजे. नाहीतर असे बरेच अनेक धर्मात लोक आहेत, 80-90% की ज्या लोकांना ते धर्मात आहेत ते, पण त्या धर्माचं ज्ञान नाही. तर तसं नाही. तर धर्माचं ज्ञान देणारा, आपण ज्या धर्मात आहोत त्या धर्माचं ज्ञान देणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे. आणि तसा गुरु कोणचा आहे हे तुम्ही शोधून काढायचं आणि मगच त्या गुरुला शरण जायचं आणि मग त्या गुरुला गुरु मानायचं. नाहीतर उगाच पण या दप्तराला गुरु मानता तुम्ही आणि ते दप्तरे तुम्हाला काहीच शिकवत नाही, तर काही नाही आणि तुमचं जीवन वाया जातं आहे. मायबापो, तुमचं जीवन वाया जाऊ नये म्हणून हा केलेला मी प्रपंच आहे. तर हा तुम्ही समजून घ्या आणि त्याप्रमाणे गुरु करा. आणि अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमचे रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.